नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 11 वाजलेत। आतापर्यंतच्या काही महत्त्वाच्या बातम्या आणि काही बातम्यांचे अपडेट्स आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। ममता विरुद्ध सीबीआय वादावर उद्या सुनावणी होणार आहे। सीबीआयनं बंगाल सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। या प्रकरणावर आजच सुनावणी करण्याची सीबीआयनं मागणी केली होती। सीबीआयनं पुरावे सादर करावे, मग कारवाई करू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे। चिटफंड घोटाळा तपासात अडथळा आणत असल्याचा आरोप सीबीआयनं कोर्टात केलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, ममता विरुद्ध सीबीआय यावर आता उद्या सुनावणी होणार आहे, काय अधिक माहिती आहे? बरोबर आहे। खास करून सुवर्णा, ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिला आहे की या संदर्भात उद्या सुनावणी होणार आहे, या संदर्भात ज्या पद्धतीने सीबीआयच्या वकिलांनी दावा केला होता की आजच अत्यंत आवश्यकता आहे, तुषार मेहता जे आहे त्यांनी दावा केला होता, सॉलिसिटर जनरल आहे, त्यांनी ज्या पद्धतीने मागणी केली होती की आजच सुनावणी घेण्याची गरज आहे, कारण की जे पोलीस महासंचालक आहे ते जे पुरावे आहे खास करून शारदा चिटफंडच्या संदर्भात ते पुरावे नष्ट करू शकतात अशा प्रकारचा आरोप त्यांनी या दरम्यान सुप्रीम कोर्टात केला। आणि सोबतच ज्या पद्धतीनं हा संपूर्ण वाद जो सुरू आहे, राजकीय नाट्य सुरू आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय, त्यामुळे एक प्रकारे राज्य सरकार आणि ज्या पद्धतीनं सीबीआय यांच्यामुळे एक प्रकारे कायद्यावरचा अविश्वास उठत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण तर सीबीआय जे भारताचे सरन्यायाधीश आहे रंजन गोगोई यांनी आदेश दिला आहे की उद्या या संदर्भात सुनावणी। पण महत्त्वाचं म्हणजे सीबीआयने मागणी केली होती। प्रशांत, उद्यावर सुनावणी गेल्यामुळे आज दिवसभरात हा जो हाय व्होल्टेज ड्रामा कालपासून सुरू आहे तो अजून दिवसभर सुरू राहील, त्याविषयीच्या बातम्या येतील आणि अजून तणाव निर्माण होईल असं वाटतं? बरोबर आहे सुवर्णा, ज्या पद्धतीनं काल रात्री उशिरापासून ज्या पद्धतीनं हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे कोलकात्यामध्ये, खास करून मेट्रो सिनेमाच्या जवळ ज्या पद्धतीने जिथे सिंगूरचं आंदोलन ममता बॅनर्जींनी केलं होतं त्याच ठिकाणी हे आंदोलन होतं। आणि या आंदोलनाला आता देशभरातून जेही बिगर भाजपीय पक्ष आहे, ज्याला भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध असलेले जे पक्ष आहे ते सर्व पक्ष त्याला पाठिंबा देत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा मग आम आदमी पक्ष असो किंवा समाजवादी पक्ष असो किंवा आरजेडी असो किंवा इतरही पक्ष असो, या सर्व पक्षांनी जवळपास त्यांना पाठिंबा दिलेला आहे या संपूर्ण आंदोलनाला ममता बॅनर्जीच्या। आणि या आंदोलनात सहभागी न करिता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कोलकात्याच्या दिशेने निघालेले आहे। त्यानंतर अखिलेश सिंग यादव जे आहेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष ते देखील जात आहे। आणि याचे पडसाद आज संसदेत पाहायला मिळत आहे। संसदेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या वतीने एक मोठा धरणा आयोजित केलेला आहे। राज्यसभा लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा होतो की दिवसभर हा हाय व्होल्टेज ड्रामा अजून शिगेला पोहोचणार आहे। नक्की, धन्यवाद प्रशांत, आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल।